घरच्या घरी हेल्दी पिझ्झा स्टाईल उत्तप्पा मुलांसाठी पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता. नमस्कार मंडळी. बाहेरचा पिझ्झा खाऊन कंटाळा आला का? महाग पण आणि पचायलाही जड. आज मी बनवणार आहे एक हेल्दी टेस्टी आणि मुलांना खूप आवडणारा पदार्थ जो दिसतो अगदी पिझ्झासारखा पण बनतो साध्या डोश्याच्या पिठापासून. भरपूर भाज्या, पनीर आणि लोखंडाच्या तवावर बनवलेला हा उत्तप्पा मुलांना खूप आवडतो आणि घरच्यांसाठी पण हेल्दी आहे. चला तर बनवूया मस्त पिझ्झा स्टाईल उत्तप्पा. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे. माझ्याकडे दोशाचं खूप सगळं पेस्ट होती. त्याच्यामध्ये मी कांदा, गाजर, मटर, हिरवा सांबार आणि मिरची आणि छान मी पेस्टमध्ये पण टाकली आहे आणि वरून पण गार्निश करणार आहे. त्याकरता मी छान एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि सगळं साहित्य टाकून जाडसर आता हे पीठ टाकत आहे. पेस्ट छान फुललेलं आहे आणि भाज्याने भरलेलं हे पेस्ट तयार झालं की उत्तप्पा अजून पौष्टिक होतो आणि मुलांना कळत पण नाही याच्यामध्ये मम्मीने काय टाकलेलं आहे. आता छान गाजर, मटर, थोडीशी हिरवी मिरची आणि आता आपल्याला अजून थोडंसं तिखट पाहिजे असेल तर आपण वरून मिरची पावडर, काही असं चाट मसाला वगैरे आपण टाकू शकतो. हा माझा मसाला आहे, कांदा मसाला. छान एक टेस्ट येतं आणि थोडंसं मी हलकं मीठ पण टाकते आहे. आणि ही मी उत्तप्पा हे नॉनस्टिकवर नाही बनवत आहे. मी हा माझा खूप वर्ष आधीचा जुना लोखंडाचा तवा मी वापरत आहे. हा तवा माझ्याकडे भरपूर बरेच वर्ष झाले आणि लोखंडाच्या तव्यावर केलेली चव पण वेगळीच लागते. वैयक्तिकरित्या मी नॉनस्टिकपेक्षा लोखंडाचाच तवा जास्त आवडतो आणि हेल्थसाठी पण चांगला राहतो. आणि छान आता पदार्थ खरपूस होते आणि आता आपल्याला थोडंसं याला कवर पण करून द्यायचं म्हणजे वाफेवर अजून छान होते आणि आपल्याला खूप मोठा आज जास्त करायचं नाही, आपल्याला मंद गॅसवरच करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आणि एक एक करता करता मी आता एक करत जात आहे. जाडसर तव्यावर पीठ टाकते आहे. जाडसर उत्तप्पा ठेवला की अगदी पिझ्झासारखं फील येतो. वरून गाजर, मिरची पावडर, वाटाणे, पनीर. पनीरमुळे आता मी नेक्स्ट त्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे आणि या थोडंसं आपलं उत्तप्पा झालं तर आजूबाजूला तेल टाकायचं आणि आपल्याला कवर करायचं आहे. त्याने काय होते, वाफेवर छान हळूहळू शिजत जाते आणि आपल्याला मंद गॅसवरच करायचं आहे. तुम्ही बघू शकता लोखंडाच्या तव्यावर बिलकुल चिपकत नाही कारण हा स्पेशल माझा दोशाचाच तवा आहे. आणि आता खालून हळूहळू ब्राऊन होत आहे, रंग येत आहे आणि भाज्यांचा सुगंध पण किती छान येत आहे. खरंच सांगायचं की अगदी आम्ही बाहेरचा पिझ्झा आणला होता, इतका जड वाटला, पोट पण दुखायला लागलं. आजकाल बाहेरचे पदार्थ किती महाग झाले आहेत ना, त्यामुळे आता घरच्या घरी असेच पदार्थ मी बनवते आहे. मुलांना पण आवडतात, भाज्या पोटात जातात आणि आपले पैसे पण वाचतात. घरी बनवलेले जे पदार्थाचे खूप फायदे राहतात. भाज्या पोटात म्हणजे जातात, तेल आपल्या कंट्रोलमध्ये असते, प्रिझर्वेटिव्ह राहत नाही, मुलांना भाज्या खायला मिळतात, पचायला पण हलकं असते आणि खूप कमी खर्चात तयार होतो. आता माझ्या मुलाला पनीर टाकायचं आहे. तुम्ही चीज पण किसून टाकू शकता, पनीर पण किसून टाकतात. तर बघू शकता काही मी बिना पनीरचे केले आहे, काही पनीर टाकून बनवत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी बनवलेले हे अन्न असतं. आणि बघा आता किती सुंदर आणि टेस्टी पिझ्झा स्टाईल उत्तप्पा तयार झालेला आहे. मुलांना तर खूप आवडीनं खातो. पण नक्की करून बघा आणि आपल्या ज्या आवडीच्या भाज्या पण टाकू शकतो आपण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे नवीन आले असेल चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही घरी कोणकोणत्या भाज्या वापरतात आणि मुलांना पिझ्झा आवडतो की असा हेल्दी उत्तप्पा. आणि तुम्ही लोखंडाच्या तव्यावर बनवलेले पदार्थ तुम्हाला आवडतात का? जरूर सांगा. आणि घरचे पदार्थ स्वच्छ आणि ताजे असतात. मुलांना नकळत भाज्या खायला मिळतात. बाहेरच्या जंक फूडपेक्षा हेल्दी, कमी खर्चात, जास्त प्रमाणात तयार होते आणि पचनासाठी पण हलकं. तेल आणि मसाले आपल्या कंट्रोलमध्ये असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.